जस्ट 1 मिनिट. ओके, कुठेपर्यंत होतं ते चेक करायचं आहे आपल्याला. सायक्लिकल फ्लो ऑफ वर्किंग कॅपिटल हा पार्ट आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत जे फॅक्टर्स डिटर्मिनंट आहेत, म्हणजेच थोडक्यात वर्किंग कॅपिटलवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स आपण पाहणार आहोत. ओके, जसं फिक्स्ड कॅपिटलचे डिटर्मिनंट्स किंवा फिक्स्ड कॅपिटलला डिसाईड करणारे डिटर्मिन करणारे फॅक्टर्स पाहिले आपण. त्याच पद्धतीनं वर्किंग कॅपिटलला देखील डिसाईड करणारे डिटर्मिन करणारे किंवा अफेक्ट करणारे फॅक्टर्स आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये जसा आलेला होता पॉईंट तसाच इथं येत आहे, नेचर ऑफ बिझनेस. ओके, कोणत्या स्वरूपाचा आपण बिझनेस करत आहोत त्याच्यावरती वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय असणार आहे हे डिपेंड असतं. उदाहरणार्थ पहा, मॅन्युफॅक्चरिंग इसेन्शियल प्रोडक्ट्समध्ये एंगेज असणारी फर्म जी आहे ती डेली कन्झम्पशन जे आहे त्यासाठी त्यांना वर्किंग कॅपिटल हे लेस लागतं. बरोबर आहे का? ते म्हणतायत फर्म्स एंगेज इन मॅन्युफॅक्चरिंग इसेन्शियल प्रोडक्ट्स ऑफ डेली कन्झम्पशन वुड नीड रिलेटिव्हली लेस वर्किंग कॅपिटल ॲज दे वुड बी कॉन्स्टंट अँड सफिशियंट कॅश इन्फ्लो इन द फर्म टू टेक केअर ऑफ लायबिलिटीज. डेली मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज कोणकोणत्या आहेत बघा. काय आहेत? डेली प्रोडक्ट्स, जे डेली रुटीनमध्ये जे प्रोडक्ट्स लागत आहेत, कमोडिटीज लागत आहेत, त्यांचं प्रोडक्शन करणारे आहेत. प्लस काही मोठमोठ्या प्लांट्स, मशिनरीज वगैरे बनवणारे देखील मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज असतात. मग आता समजून चला, डेली जे प्रोडक्ट्स, इसेन्शियल प्रोडक्ट्स आहेत त्यांचं उत्पादन करणारे ज्या काही संस्था आहेत त्यांना वर्किंग कॅपिटल हे रिलेटिव्हली अदर ज्या ह्यूज जे काही आपण म्हणतो ना मशिनरीज वगैरे प्रोड्यूस केले जात आहेत त्यांना लागणाऱ्या वर्किंग कॅपिटलपेक्षा या मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीजना वर्किंग कॅपिटल काय लागणार आहे? कमी लागणार आहे. कारण की रेग्युलर सेल्स मधून काय होतील? पैसे येतील आणि ते त्यांच्या लायबिलिटीज पूर्ण करू शकतात. पब्लिक युटिलिटीज कन्सर्न जे आहेत, आता पब्लिक युटिलिटीज मध्ये काय आहेत की पहा इथं दिलेलं आहे, दीज कन्सर्न्स वुड प्रोव्हाइड सर्व्हिसेस सच ॲज. पब्लिक युटिलिटी कन्सर्न कोणकोणते असू शकतात? ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करणाऱ्या संस्था आहेत, गॅस, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय करणारे जे जे काय पब्लिक युटिलिटी कन्सर्न आहेत. ओके, अशा अशा स्वरूपाचा बिझनेस करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांना वर्किंग कॅपिटल रिलेटिव्हली काय लागणार आहे सांगा? स्मॉल वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट राहील. से यस और नो? पब्लिक युटिलिटी ज्या फर्म्स आहेत त्यांना वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय राहील? कमी राहणार आहे. कारण की त्यांच्याकडे जो काही कस्टमर्स कडून येणारे कॅश आहे, काय असतं? कंटिन्युअस फ्लो चालूच असतो. त्यामुळे त्यांना वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कमी राहील. नेक्स्ट, जे लक्झरियस गुड्स मध्ये डीलिंग करतायत त्यांच्यासाठी वर्किंग कॅपिटल काय राहणार आहे सांगा बघूया? ह्यूज अमाऊंट मध्ये लागणार आहे. कारण की यांना ते प्रोडक्ट सेल करण्यासाठी किंवा प्रोडक्ट बनवण्यासाठी ह्यूज अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल म्हणा किंवा ह्यूज अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल आपल्याला मेंटेन करावी लागते. से यस और नो? येस और नो सोहम? येस सर. ओके, डन. ट्रेडिंग करणारे किंवा मर्चंडाईज मध्ये असणारे जे काही व्यापारी करणारे संस्था आहेत त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा त्यांना काय करावं लागतं? इन्व्हेंटरीज मेंटेन ठेवावे लागतात, म्हणजे स्टॉकमध्ये गुड्स ठेवावे लागतात लार्ज क्वांटिटीजमध्ये. ज्यांच्याकडे कस्टमर बेस जास्त आहे अशा केसमध्ये लार्ज अमाऊंट त्यांना क्वांटिटी स्टॉक्समध्ये, इन्व्हेंटरीजमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. त्यामुळे त्यांना वर्किंग कॅपिटल काय लागतं? जास्त लागतं. का? कारण की या ट्रेडिंग हाऊसेस जे आहेत ते काय करत असतात? व्हरायटी ऑफ कस्टमर्स त्यांच्याजवळ येत असतात, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट त्यांना क्रेडिट फॅसिलिटीवरती प्रोव्हाइड करावं लागतं, जे डिस्ट्रीब्युटर्स, होलसेलर्स वगैरे आहेत ते. मग अशा वेळेला कस्टमरकडून लगेच पैसे मिळणार नाहीयेत. त्यामुळे काय करावं लागतं? जास्तीत जास्त वर्किंग कॅपिटल हे मेंटेन करावं लागतं जर त्यांना त्यांच्या लायबिलिटीज पे आउट करायच्या असतील तर. से येस और नो? से येस और नो? येस सर. ओके, मर्चंडाइज बिझनेस म्हणजे काय की ट्रेडिंग कन्सर्न जे काय करतायत, ऑलरेडी मॅन्युफॅक्चरर कडून गुड्स घेत आहेत, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रोसेस करत नाहीत, आहे तसे गुड्स ते काय करतायत? सेल करतायत. ओके, मग याला म्हणतात ट्रेडिंग किंवा मर्चंडाइज. ओके, बिझनेस. आता या केसमध्ये काय होतंय मी सांगितलं की जे होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना ह्यूज क्वांटिटीमध्ये गुड्स काय करावे लागतात? स्टॉकमध्ये मेंटेन करावे लागतात. कारण यांना पुढे जे काही कस्टमर्सना गुड्स सेल करायचे आहेत ते क्रेडिट फॅसिलिटीवरती प्रोव्हाइड करावे लागतात. आणि क्रेडिट फॅसिलिटीवरती
प्रोव्हाइड केल्यामुळे, सेल केल्यामुळे ते पैसे लगेच मिळत नाहीयेत, कस्टमरकडून रिकवर होत नाहीत. मग अशा केसमध्ये जे इन्व्हेंटरी वगैरे मेंटेन केलं, तर त्या जे काही सप्लायर्स आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांना पेमेंट करावं लागेल इन ड्यू टाइम, सो दॅट इन सच अ केस फॉर ट्रेडिंग फर्म or to the merchandise business, merchandise owner have to maintain huge amount of working capital. Say yes or no? Yes or no? नेचर ऑफ बिझनेस, जो तुम्ही नेचर करणार, तुमचा जो बिझनेसचा नेचर असेल, त्या दृष्टिकोनातून काय राहील, वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट राहील. नाव द नेक्स्ट वन, साईज ऑफ बिझनेस. द साईज ऑफ बिझनेस ऑल्सो अफेक्ट्स द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. जितका साईज बिझनेसचा वॉस्ट असेल, बिझनेस युनिट ॲडिशनल्स असतील, तितकी वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय असेल, जास्त असेल, कारण की तेवढ्या ह्यूज स्केलवरती ऑपरेशन्स रन आउट करावे लागतील. से येस ऑर नो? येस ऑर नो? येस. ओके, नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ सेल. व्हॉल्यूम ऑफ सेल काय आहे पहा. आता व्हॉल्यूम ऑफ सेल कशा प्रकारे अफेक्ट करत आहेत बघा. कशावरती? वर्किंग कॅपिटलवरती आपल्याला पाहायचं आहे. जितका व्हॉल्यूम ऑफ सेल जास्त असेल, तितकी वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. कारण की सेल्स जर जास्त करायचं असेल तर आपण कॅश बेसिसवरतीही सेल करू शकतो, क्रेडिट बेसिसवरतीही सेल करू शकतो. पण सेल्स वाढवण्यासाठी बरेचसे ऑपरेशन्स काय करावे लागतात, कॅरी आउट करावे लागतात. ऍडव्हर्टायझिंग वरती खर्च करावा लागतो, कॅम्पेन्स अरेंज करावे लागतात, ऍडिशनल लेआउट्स तयार करावे लागतात, स्टार्ट करावे लागतात. ऍडिशनल लेआउट स्टार्ट करावे लागतात, तिथं आपल्याला खर्च करावा लागतो. म्हणजे थोडक्यात मार्केटिंग ऑफिसर्स आपल्याला नेमावे लागतात, काही एम्प्लॉईज ऍडिशनल आपल्याला काय करावे लागतील, हायर करावे लागतील टू सेल आवर प्रोडक्ट, बिकॉज वी वॉन्ट टू इन्क्रीज अवर सेल. म्हणजेच थोडक्यात जितका व्हॉल्यूम ऑफ सेलचा टार्गेट आपला जास्त असेल, तितकं आपलं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील सांगा बघूया, जास्त राहील. उदाहरणार्थ समजून चला, इस्लामपूर सारख्या ठिकाणी आपण काय करतोय, एक स्टोअर आहे, त्या स्टोअर मधून गुड्स आपण काय करतोय, सेल करतोय. म्हणजेच क्लोथ आपण काय करतोय, क्लोथ शॉप आहे, तिथून आपण क्लोथ सेल करतोय. आता इथला सेल आपला मंथली किती सेल आहे आपला, समजून चालू, मंथली एक सेल 2 lakhs रुपयेचा आहे. इफ यू वॉन्ट टू इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज आवर सेल, आपल्याला जर सेल्स वाढवायचा असेल, तर आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये, सेल जर आपल्याला वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, आपण कॅपिटल. ऍडिशनली युनिट्स आपण काय करू शकतो, लेआउट स्टार्ट करू शकतो. आपण कोल्हापूरमध्ये देखील स्टोअर स्टार्ट स्टार्ट करू शकतो, सांगलीमध्ये देखील करू शकतो, किंवा आपल्या इस्लामपूरमध्ये जर आपल्याला काय करायचं असेल, स्टोअर स्टार्ट करायचं असेल, स्टोअर आणखीन एक चालू करायचं असेल, किंवा आहे त्याची कॅपॅसिटी वाढवायची असेल, तर आपल्याला ऍडव्हर्टायझिंग करावं लागेल. प्रोडक्ट किती बेस्ट आहे त्या कस्टमर्सना वेगवेगळ्या स्कीम्स आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतील. म्हणजे थोडक्यात व्यक्ती देखील आपल्याला हायर करावे लागतील. थोडक्यात काय आहे, जितकं सेल्स आपल्याला जास्त पाहिजे तितकं आपल्याला काय करावं लागेल, तेवढ्या ऑपरेशन्स वरती खर्च करावा लागेल. आणि जितके आपले ऑपरेशनल स्केल्स असतील जास्त, तितकी आपली वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. से येस और नो? से येस और नो? येस सर. ओके. ते नेक्स्ट आहे प्रोडक्शन सायकल. लक्षात ठेवायचं, प्रोडक्शनचा अर्थ काय आहे बघा, ज्याच्यामध्ये आपण रॉ मटेरियल परचेस करतो आणि त्या रॉ मटेरियलचा यूज करून काय करतो, त्याचं रूपांतर कशामध्ये करतो सांगा बघूया, कशामध्ये? फिनिश्ड. फिनिश्ड गुड्स मध्ये करतो. याला आपण ही जी काय प्रोसेस फॉलो करतो ना आपण, की रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन इनटू द फिनिश्ड प्रोडक्ट इज नोन ॲज द प्रोडक्शन सायकल. याला आपण काय म्हणतो, प्रोडक्शन सायकल बोलतो. विचारलं जाईल प्रोडक्शन सायकल मीन्स व्हॉट, डिफाईन प्रोडक्शन सायकल. तर आपण म्हणणार आहोत, द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग रॉ मटेरियल इंटू फिनिश्ड गुड्स इज नोन ॲज प्रोडक्शन सायकल. इफ द पिरियड ऑफ प्रोडक्शन सायकल जितका लॉंगर पिरियडमध्ये असेल, तितकं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. जितकं प्रोडक्शन सायकल, प्रोडक्शन जी काय वर्क आपण म्हणतो ना, प्रोडक्शन जे घेणार आहोत आपण, रॉ मटेरियलचं फिनिश्ड गुड्समध्ये रूपांतर करणार आहोत, कन्व्हर्जन करणार आहोत, ते शॉर्ट पिरियडमध्ये होत असेल, विदिन 1 डे मध्ये होत असेल, तर निश्चितच आपण कन्सिडर करू की वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील, कमी राहील. जितकं प्रोडक्ट रॉ मटेरियल मधून फिनिश्ड गुड्स मध्ये जाण्यासाठी जितकी काय असेल,
लॉंग पिरियड लागेल असेल किंवा टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असेल तितकी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहणार आहे, जास्त राहणार आहे. से येस और नो. डिफाईन प्रोडक्शन सायकल म्हटल्यानंतर वी हॅव टू गिव्ह द Yes, sir. डेफिनेशन. द प्रोसेस ऑफ conversion of raw material into finished goods is known as the production cycle. We require huge amount of working capital if the production cycle is lengthy or it takes a long time. Okay, if the production cycle is not a lengthy or it run in a short period, we can transform raw material into finished goods in a very short period, then such kind of business or manufacturing houses requires less capital, working capital, than लॉंग टर्म सायकलमध्ये जितके प्रोडक्शन सायकल चालतायत त्या एंटिटीज पेक्षा ज्यांचं शॉर्टर पिरियडमध्ये उत्पादन होतं त्यांना वर्किंग कॅपिटल कमी लागेल. ओके, नेक्स्ट वन आहे बिझनेस सायकल. नाव द व्हॉट डज इट मीन बाय द बिझनेस सायकल ते पहा. आता बिझनेसमध्ये बाळांनो ट्रेंड्स असतात. काय असतात सांगा बघा, ट्रेंड्स काय असू शकतात? जसं इकॉनॉमीमध्ये ट्रेंड आहे त्याच पद्धतीनं बिझनेसमध्ये देखील आपल्याला काही ट्रेंड फेस करावे लागतात किंवा फेस करायला मिळतात. हे ट्रेंड कसे आहेत जरा चेक करून घ्या. पहा, बिझनेसमध्ये असं होतं का सोहम, राशी, चेक करा की असा एक पिरियड येतो की ज्याच्यामध्ये सेल्स आपला काय असतो माहित आहे का, जास्त असतो. से येस और नो. देर आर सम केसेस Yes, ऑर देर आर सम पिरियड, सीझन असा असतो की ज्यामध्ये सेल्स आपला जास्त असतो, आपले प्रॉफिट जास्त असतो, बिझनेस ग्रोथ मध्ये असतो. बरोबर आहे की नाही? काही पिरियड असा येतो की बाबा ज्याच्यामध्ये स्टॅग्नंट ग्रोथ असते. स्टॅग्नंट ग्रोथ म्हणजे काय, की बाबा एक कॉन्स्टंट ग्रोथ आपल्याला मिळते फक्त. ओके. काही वेळेला असं होतं की आपला सेल्स काय झालेला असतो, कमी झालेला असतो. म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला सेल्स वाढत आहे त्यावेळेला आपण काय म्हणणार आहोत की ग्रोथ करत आहे बिझनेस. सायकल कशी आहे, बूम पिरियड मध्ये आहे, प्रॉस्पेरिटी मध्ये आहे. कॉन्स्टंट असेल त्यावेळेला आपण म्हणणार आहे बिझनेस कॉन्स्टंटली रन होत आहे, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट करत आहे बिझनेस. आणि जर समजून चला सेल्स कमी असेल, प्रोडक्टला डिमांड कमी असेल, तर निश्चितच आपला सेल काय झालेला असेल, कमी झालेला असेल, प्रॉफिट पण काय झालेला असणार आहे, कमी झालेला असणार आहे. आता ही बिझनेस सायकल काय डिटर्मिन करते लक्षात ठेवायचं. मी एक एक्झाम्पल देतोय. कोल्ड ड्रिंक्सची आता डिमांड जास्त असेल की कमी असेल सांग सोहम. बेवरेज इंडस्ट्री जी आहे, कोल्ड ड्रिंक्सची डिमांड आता जास्त असेल की कमी असेल सोहम, राशी? आय एम आस्किंग यू द कमी, क्वेश्चन. sir. कमी असेल कारण की त्याचा सीझन नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात सेल पण काय असणार सांगा, कमी असणार. मग बिझनेस बूम पिरियड मध्ये नाही आहे, रिसेशन मध्ये आहे, थोडक्यात असं कन्सिडर करू. प्रोडक्टला डिमांड नाही आहे. मग आता मला सांगा वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील जर आपण कोल्ड ड्रिंक्स बनवणारी कंपनी आहोत समजून चला. Less. लेस राहणार वर्किंग कॅपिटल. से येस और नो. ओके. आता फॉर एक्झाम्पल रेनकोट्स जे आहेत किंवा अम्ब्रेला जे आहेत किंवा शूज जे आहेत, रेजिस्टन्स ऑफ रेनच्या अगेन्स्ट आपण ते यूज करू शकतो, रेनमध्ये यूज करू शकतो, असे शूज वगैरे आहेत. त्याची डिमांड काय असणार आहे प्रेझेंटला? टेल मी, इन अ प्रेझेंट केस. Just जास्त. मग असे जे बिझनेस आहेत त्यांचं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आता प्रेझेंटला काय राहील? more. मोर राहणार आहे. इन अ समर सीझन अशा बिझनेसला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील? Less. हा. ओके, डन. सो दॅट देर आर 5 पॉइंट्स वी हॅव सीन अप टू नाव. फर्स्ट वन इज कोणते पॉइंट्स पाहतोय आपण, वर्किंग कॅपिटल वरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स पाहतोय. एक पाहिलं आपण नेचर ऑफ बिझनेस ऍज इट इज, सेम पाहिलेलं आहे आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट्स मध्ये. सेकंड पाहिलं साईज ऑफ बिझनेस, व्हॉल्यूम ऑफ सेल्स पाहिलं. फोर्थ वन प्रोडक्शन सायकल पाहिलेलं आहे आणि फिफ्थ वन बिझनेस सायकल आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट वन आपल्याला जायचं आहे, सिक्स्थ पॉइंट येतोय. तो कोणता आहे बघा, टर्म्स ऑफ परचेसेस अँड सेल्स. आता टर्म्स ऑफ परचेसेस अँड सेल्स म्हणजे काय की आपल्याला ऑलरेडी माहित आहे काय आहे सांगा बघ्या. देर आर टू पार्टीज, ओके, इन विच बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स और सर्व्हिसेस डन. एक आहे बायर, एक आहे सेलर. बरोबर आहे? आता बायर काय करतोय, बाय करतोय गुड्स सेलर कडून, सेलर काय करतोय, सेल करतोय.
आता यांच्यामध्ये काय टर्म्स, कोणत्या टर्म्स वरती हा सेल कॉन्ट्रॅक्ट बनत आहे तो पाहिला जातो. समजून चला, सेलर 30 डेज क्रेडिट पिरियड अलाउड करत असेल कुणाला, बायरला, की सेलर ऍट द प्रेझेंट मोमेंट डिलिव्हरिंग गुड्स और सेलिंग गुड्स टू द बायर अँड अलाविंग 30 डेज ऑफ क्रेडिट पिरियड टू बायर. म्हणजे बायरला तो सांगतोय की गुड्स तर मी तुला आता डिलिव्हर करतोय, तू 30 दिवसानंतर मला पैसे दिलेत तरी सुद्धा चालेल, म्हणजे 30 दिवसामध्ये तू पैसे देऊ शकतोस. म्हणजे जेवढी क्रेडिट डेज अलाउड केलेले आहे ते काय आहे, टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे जितके क्रेडिट डेज पिरियड आपण अलाउड करणार आहोत, क्रेडिट वरती सेल होणार आहे, अशा बिझनेस हाऊसेसला, म्हणजे आपणच सेलर आहोत समजून चला, अशा बिझनेस हाऊसेसला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील सांगा, टेल मी. मोर. मोहर राहणार आहे. का? कारण की काय होणार आहे, आपण गुड्स तर सेल केलेत परंतु रिकव्हरी लगेच होणार आहे का, आफ्टर क्रेडिट 30 डेज वर. वी कॅन रिकवर द अमाऊंट फ्रॉम द बायर. बट इन अ शॉपी और इन अवर बिझनेस वी हॅव टू स्टोअर द गुड्स ना, आपल्याला स्टोअर करून ठेवावे लागतील, कारण की दररोज कस्टमर येतोय आपल्याकडे. आपण असं करणार आहे का की बाहेरकडून आफ्टर 30 डेज नंतर कलेक्शन करूया आणि ते पैसे आल्यानंतर परत रिइन्व्हेस्ट करूया आणि देन आफ्टर आपण इन्व्हेंटरी मध्ये स्टॉक वगैरे परचेस करूया गुड्सचा, असं होईल का सांगा मला. असं होत नाहीये. दररोज आपण सेल करतोय तर आपल्याला स्टॉकमध्ये गुड्स ठेवावे लागतात. क्रेडिट डेज अलाउड जेवढे आपण करू तेवढी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त असणार आहे. आता रिटेल बिझनेसमध्ये काय होतं माहितीये का, गुड्स आपण सेल करतो आणि काय करतो, पैसे घेतो. गुड सेल करतो, पैसे घेतो. रिटेल बिझनेसमध्ये काय होत असतं, मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन डन ऑन द बेसिस ऑफ कॅश. से येस ऑर नो. येस सर. ओके. नाव इन सच अ केस वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट इन अ रिटेल बिझनेस इज व्हेरी लेस. से येस ऑर नो. येस. ओके, डन. नाव द नेक्स्ट वन आहे क्रेडिट कंट्रोल. ओके, क्रेडिट कंट्रोल मीन्स व्हॉट, फॅक्टर्स कोणकोणते याच्यामध्ये इन्क्लूड होतात बघा, क्रेडिट सेल्स, कलेक्शन पॉलिसी काय राहणार आहे. इफ credit control policy is sound, it is possible for the company to improve its cash flow. मी याच्याही अगोदर तुला सांगितलेलं होतं राशी, तुम्हालाही सांगितलेलं होतं, आठवतं का पहा. बिझनेसमध्ये सेल करणं कस्टमरला प्रोडक्ट, दॅट इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. बट व्हॉट इज द डिफिकल्ट टास्क, की बाबा की मी गुड्स सेल केलेत डिफरंट कस्टमर्सना क्रेडिट रिकव्हरी. बेसिस, तर मला त्यांच्याकडून काय करता आलं पाहिजे सांगा, काय करता रिकव्हरी. आलं, रिकव्हरी करता आली पाहिजे. म्हणजे थोडक्यात कलेक्शन पॉलिसी माझी काय आहे, जितकं मी कलेक्शन वरती लक्ष देईन तितकं माझं काय होणार आहे, बिझनेस माझा ग्रो करणार आहे. से येस और नो. तितका माझ्याकडे कॅश येणार आहे. येस. मग जितकी कलेक्शन पॉलिसी बेस्ट असेल, क्रेडिट कंट्रोल पॉलिसी जितकी बेस्ट असेल, तितकं बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कमी राहील. मात्र जर क्रेडिट कंट्रोल पॉलिसी इतकी बेस्ट नसेल, बरेचसे जे काही कस्टमर्स कडून पैसे येणे आहेत ते टाइम मध्ये कव्हर होत नसतील आपल्याला, तर आपण काय करू शकतो सांगा बघूया. सेल्स तर आपला जास्त आहे पण ऍक्च्युली वर्किंग रिक्वायरमेंट्स आपल्याला काय होऊ शकतं सांगा बघूया, जास्त राहू शकते. ज्याची क्रेडिट पॉलिसी ज्या बेस्ट, त्याचा फायदा काय, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट कमी राहील, कॅश फ्लो जास्त राहील, बिझनेस एक्सपांड करण्यासाठी बेस्ट होईल. त्याच्या व्यतिरिक्त डेप्स काय राहतील, कमी राहतील. डेप्स कमी राहतील म्हणजे पैसे जे बुडणार आहेत त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, कमी राहणार आहे. ज्याची क्रेडिट पॉलिसी बेस्ट नाही आहे त्याचे डेप्स पण काय राहतील सांगा, बॅड डेप्स अराईज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कॅश फ्लो कमी राहणार आहे, कर्ज आणखीन वाढू शकतात. से येस ऑर नो. आणि बरेचसे ऑपरेशन सुरळीतपणे चालवण्यासाठी काय होऊ शकतं, येस. बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागू शकतात. आणि हा पॉइंट आलाच पाहिजे. सोहम, इफ दे विल आस्क द क्वेश्चन रिगार्ड्स फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल फॉर 4 मार्क्स in 4 points or in 5 points, whatever we are going to give in our answer, we have to give this answer. Okay, हा मुद्दा आलाच पाहिजे. We have to write this point. Say yes or no. येस. हा. लिबरल पॉलिसी जर असेल तर काय म्हणलेलं आहे, लिबरल म्हणजे काय, की आपण कस्टमर्स कडून कलेक्शन करत नाहीये, दबाव टाकत नाहीये कस्टमर्सना, कस्टमर्सना काही पेनल्टी लावत नाहीये. आपण आपण काय करतोय, 1 मंथ नंतर देखील कलेक्ट केलं तरी चालतं, 2 मंथ्स गेले, 3 मंथ्स गेले,
त्यामुळं लिबरल पॉलिसी क्रिएट्स करते बरेचसे प्रॉब्लेम्स. काय प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे सांगा? की बाबा बॅड डेब्ट्स जे आहेत ते वाढू शकतं. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आपल्याला जास्त राहणार आहे. आणि त्यामुळे काय राहणार आहे बघा, द फर्म मेकिंग कॅश सेल्स रिक्वायर्स लेस वर्किंग कॅपिटल. मग आता कंपनीला काय करावं लागेल हो? जर बॅड डेब्ट्स वाढत असतील आणि प्लस वर्किंग कॅपिटल देखील रिक्वायरमेंट जास्त असल्यामुळं कंपनीला, बिझनेसला नाईलाज असतो निर्णय घ्यावा लागतो कॅश सेल्स मध्ये, गुड्स कॅश मध्ये सेल्स करण्यासाठी. मग बरेचसा सेल्स देखील कमी होऊ शकतो, कारण की बऱ्याचशा कस्टमर्सना क्रेडिट वरती देखील गुड्स परचेस करणं आवश्यक असतं. बऱ्याचशा कस्टमर्सना. से येस ऑर नो? Liberal credit policy, if we adopt it, Yes, sir. it may create some problems regards with the collection of funds. Second one, it can increase possibility of bad debts. Therefore, a firm requires more working capital. The firm making cash sales requires working capital, less working capital. नेक्स्ट वन पॉइंट दिलेला आहे तुम्हाला त्यांनी, ग्रोथ अँड एक्सपान्शन. पहा, जितकी ग्रोथ बिझनेसमध्ये आपल्याला ग्रोथ किंवा एक्सपांड करायचं आहे, ग्रोथ अचीव करायचं आहे, तर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त राहील. आणि समजून चला, जर बिझनेस आपण एक ठराविक टार्गेट्स ठेवत नाही, बिझनेसमध्ये एक्सपांड करत नाही, डेली ऍक्टिव्हिटीज करतोय, फॉर गुड सेल करायचं, परचेस करायचे, सेल करायचे, याच ऍक्टिव्हिटीमध्ये आहोत, तर निश्चितच काय होणार आहे सांगा बघूया, वर्किंग कॅपिटल लेस राहील. नाउ द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. 2 मिनिट. स्टुडंटला ऍडमिट करून घेतो, येत आहे ते. ओके. मॅनेजमेंट ॲबिलिटी खूप महत्वाचा आहे. कोणताही बिझनेस जो ग्रोथ किंवा एक्सपान्शन करतो, किंवा एखादा बिझनेस पाहायचा, लक्ष द्या, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मॅनेजमेंटचं ॲबिलिटी संदर्भात पॉइंट आलेला आहे, त्यामुळे कन्सिडर करा. मॅकडोनल्डचं नाव ऐकलंय आपण सर्वांनी. सोहम, हो मॅकडोनल्ड्स. सर. ओके. हो. आता मॅकडोनल्ड्स काय बनवतं, कशासाठी प्रसिद्ध आहे? कशासाठी प्रसिद्ध आहे? सर, बर्गर. ओके, डन. आता तुम्ही मला सांगा की मॅकडोनल्ड स्टार्ट कुठं झालेला आहे पहा. त्याचे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये लेआउट्स आहेत, बरोबर आहे. अगदी आपल्या कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये देखील आपण काय करू शकतो, मॅकडोनल्डचे जे काय बर्गर वगैरे आहेत ते परचेस करू शकतो, खाऊ शकतो, त्याचा आस्वाद घेऊ शकतो, बरोबर आहे की नाही? त्याची टेस्ट आपण पाहू शकतो. तर तुम्ही मला सांगा, हे कसं पॉसिबल होत आहे की एखादी कंपनी अमेरिकेसारख्या ठिकाणी स्टार्ट होते आणि तिचं ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये काय होत आहेत, लेआउट्स आहेत, आणि तिथं ते काय करत आहेत, वेगवेगळ्या कस्टमर्सना त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत, बरोबर आहे की नाही? हे कशामुळे होत आहे? आता जर तुम्ही पाहिलं तर मॅकडोनल्ड पेक्षा देखील बेस्ट बर्गर बनवणारे जगामध्ये किती तर लोक असतील. से येस ऑर नो? There may be येस सर. chances that individual person who can make a better burger than McDonald's. Say yes or no? येस सर. Oh, yes. But still, the individual person who makes better burger in a taste than McDonald, still individual person, and McDonald is the McDonald. Why? Because of that, management of McDonald has built up the strategy. Management of McDonald has built up the strategy. त्यांनी एक स्ट्रॅटेजी बिल्डअप केलेली आहे, आणि त्याच्या बेसवरती काय होत आहे, भलेही बिझनेस तो काय केलेला आहे, अमेरिकेसारख्या ठिकाणी स्टार्ट झालेला असेल, तरी सुद्धा वर्ल्डमध्ये त्यांचे लेआउट्स आहेत, आणि ते लेआउट्स अतिशय बेस्ट पद्धतीने काय होत आहेत, चालतायत. म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट हे काय आहे तिथलं, त्या कंपनीमधलं इफिशियंट आहे. ओके, डन. येस ऑर नो? त्यांच्याजवळ ऑल इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आहेत टू Yes, रन द बिझनेस. येस सर. त्यांचं टॉप लेवलचं मॅनेजमेंट आहे, मिडल लेवलचं मॅनेजमेंट आहे, आणि लोअर लेवलचं मॅनेजमेंट आहे.
ज्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग प्रोसेस एकदम प्रॉम्प्ट होत आहे. त्यांचे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे, प्रॉपर प्लॅनिंग आहे बाळांनो. त्यामुळे काय होतं पहा, की जितकी मॅनेजमेंटची काम करण्याची पॉलिसीज बनवण्याची ऍबिलिटी बेस्ट आहे, तितकी वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहतं आपल्याला सांगा. टेल मी. तितकं वर्किंग कॅपिटल काय राहणार आहे? मॅनेजमेंट वर्किंग इफिशियंटली, देन वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील ऍज कम्पेअर टू अदर बिझनेस? टेल मी. जास्त. जास्त कसं राहील? if your business working very smartly, smoothly, taking very best decisions, prompt decisions, making coordination between all departments, it reduces the requirement of working capital, because lot of complexities will be automatically solved by making strong and efficient policies. टॉप लेवलचं मॅनेजमेंट टॉप लेवलचे निर्णय घेत आहे, डिसिजन घेत आहे. मिडल लेवलवरचं मॅनेजमेंट मिडल लेवलवरती डिसिजन घेत आहे, आणि लोअर लेवलवरचं मॅनेजमेंट लोअर लेवलचे डिसिजन घेत आहे. प्रॉपर पॉलिसीज आखल्या जात आहेत. वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, फायनान्सिंग डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन प्रॉपर होत आहे. डिसिजन मेकिंग प्रोसेस त्यामुळे प्रॉपर होणार आहे, फास्ट होणार आहे, प्रॉम्प्ट होणार आहे. which reduces the requirement of capital is very less. Say yes or no? येस सर. येस सर. ओके, डन. लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, की जितकं मॅनेजमेंटची ॲबिलिटी ही कमी राहील, इफिशियंटली वर्क करत नसेल मॅनेजमेंट, तर डेफिनेटली काय होईल माहित आहे का? डेफिनेटली काय होणार आहे? वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट विल बी हायर. नेक्स्ट पॉइंट म्हणतायत ते एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. देर आर सम एक्सटर्नल फॅक्टर्स, म्हणजेच थोडक्यात, इफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड बँक प्रोव्हाइड्स फंड्स टू द फर्म ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड, द नीड ऑफ वर्किंग कॅपिटल इज रिड्यूस. ते म्हणतायत बघा, तुम्हाला खूप महत्वाचा पॉइंट देत आहे, की जर समजून चला अवेलेबिलिटी, क्रेडिट फॅसिलिटी किंवा लोन प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, मनी लेंडर्स आहेत, ते एकदम शॉर्ट पिरियड मध्ये जर बिझनेसला क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतील, तर निश्चितच वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील आपली सांगा? काय राहील? टेल मी. काय राहणार आहे? बँक्स आपल्या जवळ आहेत, मनी लेंडर्स आहेत, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते आपल्याला लोन प्रोव्हाइड करतायत शॉर्ट पिरियड मध्ये. सांगा, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील आपली? कमी राहणार आहे. से येस और नो? येस सर. येस सर. वर्किंग कॅपिटलचा अर्थ समजला का बाळांनो? की डेली ऑपरेशन्स आपल्याला स्मूथली चालवण्यासाठी रॉ मटेरियल परचेस करायचा आहे, सॅलरी द्यायची आहे, इलेक्ट्रिसिटी बिल द्यायचा आहे, पेट्रोलवरती खर्च करायचा आहे, मोबाईलचा रिचार्ज करायचा आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरीसाठी खर्च येत आहे. व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज वी हॅव टू डू इन अ बिझनेस टू मेक अ सेल्स. मग हे ऑपरेशन्स जर आपल्याला व्यवस्थित करायचे असतील, तर आपल्याजवळ खेळता पैसा पाहिजे की नाही ड्रॉवरला? टेल मी. टेल मी. येस. येस सर. मग तुम्ही मला सांगा, जर जर जितक्या जितक्या स्केलवरती आपलं ऑपरेशन जास्त असतील, तितकी रिक्वायरमेंट खेळत्या भांडवलाची, खेळत्या पैशाची, कॅशची रिक्वायरमेंट आपल्याला काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. ओके. मग मला काय करावं लागतील? बिझनेसमध्ये पैसे ठेवावेच लागतील, जर बिझनेस मला कॅरी आउट करायचा असेल तर स्मूथली. आता ही रिक्वायरमेंट मला कधी कमी लागू शकते? जर इन केस मला शॉर्ट पिरियड वरती लोन प्रोव्हाइड करणारे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, बँक्स आहेत, बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड करते बँक आपल्याला, सीसी प्रोव्हाइड करते, कॅश क्रेडिट फॅसिलिटी. जर अशा सुविधा बिझनेसला त्वरित मिळत असतील, तर मला वर्किंग कॅपिटल, मला ड्रॉवरला इतके पैसे शिल्लक करून ठेवण्याची गरजच नाहीये. का? की मी माझ्या जे काय मला फॅसिलिटी अवेल झालेले आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून, बिझनेस बँकिंग सेक्टर कडून, मी काय करू शकतो?
त्याचा उपयोग करून रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल कमी ठेवू शकतो. से येस ऑर नो ऑल ऑफ यू. हॅव यू अंडरस्टँड? Yes, Yes. sir. We have taken the comprehensive lecture total about regards with the working capital. What does it mean by the working capital? And there also we have seen the cyclical flow of circulating capital. Okay. जस्टिन बर्ग यांनी दिलेली डेफिनेशन पाहिली आपण, JS मिल यांनी दिलेली डेफिनेशन पाहिलेली आहे. ओके. ब्रॉडर डेफिनेशन कुणाची आहे? JS मिल. ते काय म्हणतात? ऑल टोटल करंट असेट्स जे आहेत ते आपलं वर्किंग कॅपिटल, त्याला आपण ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणतो. जस्टिन बर्ज यांनी काय सांगितलेलं आहे की आपल्या करंट असेट्स आहेत त्यातून करंट लायबिलिटीज वजा करा. ते म्हणतायत बिझनेसमध्ये ज्या करंट असेट्स आहेत ना त्यातून करंट लायबिलिटीज मायनस करा, तर आपल्याला नेट वर्किंग कॅपिटल भेटतं. आणि त्याला नेट वर्किंग कॅपिटल म्हणण्याऐवजी त्यांनी काय वर्ड यूज केलेला होता? सर्क्युलेटिंग कॅपिटल. से येस ऑर नो? Yes, sir. हा, ही Yes, गोष्ट sir. लक्षात ठेवा. मी लेक्चर देतो तुम्हाला, ते पॉइंट्स लक्षात ठेवा. ऑलरेडी वी हॅव एक्सप्लेन टू यू. नाव देर आर सम फॅक्टर्स विच डिटर्मिन्स द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल. असे काही फॅक्टर्स आहेत, असे काही घटक आहेत जे आपल्याला वर्किंग कॅपिटल किती आवश्यक आहे बिझनेसमध्ये, किती मेंटेन करावं लागेल, हे फायनान्शियल डिपार्टमेंटला ठरवायचं आहे की वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील. तर ते डिपेंड आहे पुढील घटकांवरती. नेचर ऑफ बिझनेस काय आहे, साईज ऑफ बिझनेस काय आहे, व्हॉल्यूम ऑफ सेल्स काय आहे, प्रोडक्शन सायकल काय राहणार आहे, क्रेडिट कंट्रोल पॉलिसी काय असणार आहे. बरोबर आहे की नाही? बघा, हे पॉइंट्स आपण पाहिलेले. नेचर ऑफ बिझनेस, साईज ऑफ बिझनेस, व्हॉल्यूम ऑफ सेल काय आहे, प्रोडक्शन सायकल काय आहे. त्यानंतर आपण पाहिलेला होता बघा, 2 मिनिट, टर्म्स ऑफ परचेसेस अँड सेल्स काय आहेत, क्रेडिट कंट्रोल पॉलिसी काय आहे, ग्रोथ आणि एक्सपान्शन काय राहणार आहे. बिझनेसमध्ये जितकं ग्रोथ आणि एक्सपान्शन आपल्याला अचीव्ह करायचं आहे तितकं काय वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील, जास्त राहील. बिझनेस सायकल ट्रेंड काय आहे बिझनेसमध्ये, प्रॉस्पेरिटीचा पिरियड आहे की डिप्रेशन मध्ये आहे, म्हणजे थोडक्यात सेल्स कमी आहे, अशा केसमध्ये वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट काय राहील. थोडक्यात वर्किंग कॅपिटल हे पूर्णतः कशावर डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या स्केलवरती ऑपरेशन्स करताय. बरोबर आहे की नाही? मॅनेजमेंट ॲबिलिटी चेक केले आपण, एक्सटर्नल फॅक्टर्स चेक केलेले आहेत. से यस ऑर नो? Yes, sir. सोहम? Yes. Okay. Now we are going to differentiate between the fixed capital and वर्किंग कॅपिटल. प्रश्न याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, चेक करून घेऊ. पहा, फिक्स्ड कॅपिटलचं मिनिंग काय लिहावं लागेल आपल्याला. फिक्स्ड कॅपिटल रेफर्स टू एनी काइंड ऑफ फिजिकल असेट्स, ज्याच्यामध्ये आपण फिजिकल असेट्स कोणतेही प्रकारचे, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर जे परचेस करतो आपण, त्यासाठी जे रिक्वायरमेंट राहील किंवा त्या असेटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करू आपण त्याला आपण फिक्स्ड कॅपिटल म्हणणार आहोत. वर्किंग कॅपिटल रेफर्स टू दी सम ऑफ करंट असेट्स. कशाशी संबंधित आहे? जेवढ्या करंट असेट्स आहेत त्याला जर आपण टोटल केलं तर ते वर्किंग कॅपिटल मध्ये आपण घेतो. नेचर काय आहे विचारलंय बघा, त्या पॉइंट आपल्याला टाकायचे आहेत. नेचर पहा, इट स्टेज इन बिझनेस ऑलमोस्ट परमनंटली. बिझनेसमध्ये फिक्स्ड कॅपिटल हे परमनंटली राहतं आणि वर्किंग कॅपिटल मात्र काय, सर्क्युलेटिंग कॅपिटल आहे, ते चेंज होत राहतं. काय राहतं सांगा बघ्या? चेंज होत राहणार आहे. से येस ऑर नो? से येस ऑर नो? फिक्स्ड कॅपिटल परमनंट Yes. मध्ये आहे, वर्किंग Yes, sir. कॅपिटल सर्क्युलेटिंग कॅपिटल आहे, चेंजेस होत राहतील. पर्पज काय आहे बघा, लँड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय मी, बिल्डिंग मध्ये इक्विपमेंट जे बिझनेसला आवश्यक आहेत या असेट्स, त्यासाठी आपण काय करतो, फिक्स्ड कॅपिटल आपल्याला रिक्वायर्ड आहे. वर्किंग कॅपिटल इन्व्हेस्ट कशामध्ये केलं जातं? शॉर्ट टर्म असेट्स मध्ये. म्हणजेच थोडक्यात आपल्याकडे कॅश बॅलन्स आहे, बँकेत पैसे आहेत, त्याचा यूज करून आपण स्टॉकमध्ये इन्व्हेंटरी परचेस करू शकतो. मग परत इन्व्हेंटरी सेल करून आपण काय करू शकतो सांगा, त्यातून कलेक्शन करू शकतो डेटर्स कडून. म्हणजे कॅशचं इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हेंटरी, कॅशचं कन्व्हर्जन इन्व्हेंटरी मध्ये करू शकतो. माझ्या जवळची कॅश मी इन्व्हेंटरी परचेस करण्यासाठी वापरली,
इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक माहित आहे आपल्याला. आणि तो स्टॉक मी सेल केला, परत त्या स्टॉकला मी कन्वर्ट केलं कॅशमध्ये. से येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. ओके. तर वर्किंग कॅपिटलचं पर्पज काय आहे? वर्किंग कॅपिटल कशामध्ये इन्व्हेस्ट केलं जातं ते सांगितलंय. शॉर्ट टर्म असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं जातं. सोर्सेस काय आहे बघा. फिक्स्ड कॅपिटल जे काय रेज केलं जाणार आहे त्यासाठी सोर्सेस काय असू शकतात, की एक तर आपण काय करू शकतो, शेअर्स सेल करू शकतो, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, कुणाला, पब्लिकला, त्यातून फंड उभा करू शकतो. डिबेंचर्स, कर्ज रोखे आपण इश्यूड करू शकतो पब्लिकला, त्यातून काय करू शकतो, फंड उभा करू शकतो. बॉन्ड्स इश्यूड करू शकतो. लॉंग टर्म लोन्स घेऊ शकतो बँकेकडून या असेट्सला फंड प्रोव्हाइड करण्यासाठी. कुठल्या? फिक्स्ड असेट्सला. से येस और नो? Say yes or no? Yes, sir. Yes. Okay, now working capital can be funded with the short-term loans, deposits and trade credits. मी आत्ताच सांगितलं वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट फुलफिल कशी केली जाईल, की मी कॅश सेल्स करतोय, माझ्याकडे पैसे येत आहेत. से येस और नो? मी क्रेडिट सेल्स केले, डेटर कडून मी पैसे रिकव्हर करणार आहे. आणि त्यानंतर मी काय करतो, बँकेकडून सीसी म्हणा, बँक ओव्हरड्राफ्ट, अशा फॅसिलिटीज अवेल करून घेतो. त्यातून वर्किंग कॅपिटलची जी रिक्वायरमेंट आहे ती मी फुलफिल करतो. से येस और नो? दोन्हीचं पॉइंट्स मी दिले तुम्हाला सोर्समध्ये. एक Yes, sir. फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट कशी फुलफिल केली जाईल, शेअर्स इश्यूड केले जातील, बॉन्ड्स किंवा लॉंग टर्म लोन घेतलं जाईल. आणि वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट कशी फुलफिल केली जाईल तेही सांगितलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरीज काय सांगितलंय बघा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेस्टर्स आलं पाहिजे, दुरुस्त करून घेऊया हे. इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट मनी इन फिक्स्ड कॅपिटल होपिंग टू मेक फ्युचर प्रॉफिट. काय इन्व्हेस्टर्स तयार होतात फिक्स्ड कॅपिटल साठी पैसे द्यायला बिझनेसमध्ये? शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी का तयार होत आहे, डिबेंचर्स मध्ये पब्लिक का तयार होत आहेत पैसे देण्यासाठी, किंवा बॉन्ड्स का Future परचेस? profit. कारण की त्यांना फ्युचरमध्ये प्रॉफिट मिळणार आहे का. जर बिझनेसनं ग्रोथ घेतली तर त्यांना इंटरेस्ट मिळू शकतो फ्युचरमध्ये बॉन्ड्सवरती किंवा डिबेंचर्सवरती, किंवा जर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल अशा इन्व्हेस्टर्सनी तर त्यांना डिव्हिडंड मिळू शकतो. आता वर्किंग कॅपिटलचा काय होणार आहे बघा. इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट मनी इन वर्किंग कॅपिटल फॉर गेटिंग इमिजिएट रिटर्न. मात्र इन्व्हेस्टर्स जे कोणी आहेत जे आपल्याला वर्किंग कॅपिटलमध्ये काय करतायत, फंडिंग प्रोव्हाइड करतायत, त्यांना काय पाहिजेत, इमिजिएट रिटर्न्स पाहिजेत. लॉंग टर्म मध्ये नाही, लगेच रिटर्न पाहिजेत. बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली बँकेने कस्टमरला, सीसी फॅसिलिटी दिली तर लगेच रिटर्न पाहिजे इन्व्हेस्टच्या फॉर्ममध्ये. प्रीमियमची अमाऊंट पण लगेच आली पाहिजे बँकेला. लक्षात ठेवा. रिस्क काय राहते, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स्ड कॅपिटल इम्प्लाइज मोर रिस्क. बघा, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फिटिंग, फिक्स्चर्स, मोटर व्हेकल्स, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स, लीज होल्ड प्रिमायसेस, फ्री होल्ड प्रॉपर्टी, याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती ह्यूज अमाऊंट मध्ये करायची आहे आपल्याला. त्यामुळे रिस्क जास्त असते. वर्किंग कॅपिटलमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती शॉर्ट अमाऊंटच प्रोव्हाइड केली जात आहे आणि शॉर्ट पिरियडसाठी, त्यामुळे रिस्क काय राहते, कमी राहते. से येस ऑर नो ऑल ऑफ यू? से येस ऑर नो? Yes, sir. फिक्स्ड कॅपिटल अँड Yes. वर्किंग कॅपिटलचं डिफरन्शिएट आपण कशा प्रकारे करू शकतो हे पॉइंट्स दिलेले आहेत. तर आतापर्यंत बघा आपण कॉर्पोरेट फायनान्स काय पाहिलेलं आहे, सिग्निफिकन्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स पाहिलं, कॅपिटल रिक्वायरमेंट मध्ये फिक्स्ड कॅपिटल पाहिलेलं आहे, फिक्स्ड कॅपिटलला अफेक्ट करणारे डिटर्मिन करणारे घटक पाहिले, फॅक्टर्स पाहिले. त्यानंतर वर्किंग कॅपिटल आपण पाहिलेलं आहे, त्याचबरोबर वर्किंग कॅपिटलला डिटर्मिन करणारे फॅक्टर्स पाहिलेत आणि दोघांचं डिफरन्स आपण पाहिलेला आहे. इथं मीटिंग एंड होणार आहे आपली.